त्यामध्ये कलाकार आहेत तो वेगळा शेत आहे श्रीमती ज्योती कदम वाकडा तो आकांक्षा वांगणकर श्रीकृष्ण कुमारी पूर्वा चव्हाण गौरवी राधा शोभना वडकर गौरवी कुमारी मनोज साळवी कुमारी स्वीटी सावरकर सौ चांगली नागवेकर आणि मावशीबाईच्या दुकान म्हणून सौ समीक्षा वाला आभार संस्था संचलित माऊली माया नमन मंडळ समन्वय सादर करत आहे चौरंगी नमन क्रमांक 22 अरे शिपाई गौस राज्याचा महाराजांचा भारत व्यवस्थित चालला आहे गौस राज्याच्या राज्यात किती आनंदी आनंद आहे आनंदी आनंद वसुदेव दिवशी दिदीना बंदिस्त केलंय महाराजांनी त्यांच्या 6 मुलीची हत्या केली आहे म्हणे आठवतो काय बरे तेव्हा महाराज आपले येण्यासारखे करतात होय का मरू द्या त्याला काय करायचं आपला पगार मिळाल्याची कारण काय निर्माण आहे महाराजांच्या माझ्या हातून निष्ठंत गोकुळा केला आता त्याचा बंदोबस्त कसा करावा हा आता आलं लक्षात आपल्या राज्यात कृष्णा नावाची राक्षसी आहे ती महामायावी आहे आता तिला बोलवणे पाठवतो जानवर जी महाराज पुष्टी अत्याचार त्याचा आणि त्या उठलेला माझ्यासमोर हजर करा
मावशी, अगं मावशी, कुठे गेली? काय माहिती कुठे गेली काय माहिती? माझ्या कानाला कोणी बघितलं का? ओ मावशी, ओ काका, माझ्या कानाला कोणी बघितलं का? माझा काना कुठे दिसत नाहीये. मावशी, कोणीतरी माझ्या कानाला सोडू नका. काका, Thank you.
दही दूध राणी विकण्यासाठी दही दूध राणी विकण्यासाठी मावशी, अगे मावशी, अगं राधे, तुझ्या एवढ्या शाबा झाले, मावशीला हात जाणार आहे का? मग तूच ना. बर ठीक आहे, पण माझ्या बाबा तुम्ही पण हात मारायचा ना.
मावशी मिळालीच नाही. परत सांगितलीस का? बरं. मावशी, अगं ए मावशी, अगं आले ग पोरीनो. का ग पोरीनो हाक मारता. का ग पोरीनो हाक मारता. इथे जरा थांबा पोरीनो, इथे जरा थांबा. या गाण्या वन्स मोर साठी आलेला आहे. रुपेश रवींद्र गव्हाळी, उमेश रवींद्र गव्हाळी यांच्याकडून या गाण्यासाठी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे वन्स मोर साठी. त्याचप्रमाणे रोहित रमेश गव्हाळी, रोशन रमेश गव्हाळी, रोहन रमेश गव्हाळी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं नमन मंडळाला बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. अक्षता सूर्यकांत मांडवकर, अक्षता सूर्यकांत मांडवकर यांकडून सुद्धा 210 रुपयाचं बक्षीस या नमन मंडळाला आलेलं आहे. मावळी महिला नमन मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. कैलासवासी तुकाराम पांडुरंग गव्हाळी स्मरणार्थ अभंग अतिश गव्हाळी यांच्याकडून सुद्धा
अनिकेत संगरे मावशीबाईने नाव घ्यायचंय. ऐकताय ना सगळे? आवाज येत नाही कुणाचा? ऐकताय ना? ऐकायला येतंय ना? ऐका हा. श्रावण गेलाय का तरी पण म्हणते श्रावणात खेळत होते गोपाळकाला. ऐकलं? श्रावणात खेळत होते गोपाळकाला आणि अनेकांतराव म्हणतात कसे झुकेगा नाही साला. रुपाली अमोल भेंगरे गवाळी. रुपाली अमोल भेंगरे गवाळी. आवाज कुठे येतोय रे? त्याला आवाज कुठे आहे? तुमचा आवाज गेला गेला. तू भिजली त्याचं काय पण? तू भिजली त्याचं काय? माझी बाई सांग ना तुझी तयारीच करायची. फोन बदला. बोल्डर
लाईट आलं ए बोर्ड घे बोर्ड काहीतरी टोम बसला
माझं नाव मंदा. मी घेतलंय लोणी आणि घेतले पैठणी. तर म्हणे माझं नाव मंदा. तरी सांगितली मला काही काम धंदा. कॉलेजच कशाला इथे? चल चल.
गवळणीला रस्ता दाखवला मावशी निघाली मथुरेला या गवळणीला रस्ता दाखवला ही मावशी निघाली मथुरेला नटून नटून
त्यामुळे क्रोधीतून गोकुळातील हजारो गवतात बालकांना ठार केले. मला मारण्यासाठी पुतना मावशी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही. कौरवा, लक्षात ठेव, तुझ्या पापाचा गडा भरला आहे, तुझा मृत्यू होणार आहे. तुझा रस्ता सर्वनाश करून या सज्जनांना भक्तीचे नंदन करून देण्यासाठी मी या गुन्ह्यावर अवतरित आहे. अरे हो, 16 सहस्त्र 108 गौरांनी थाटमाट करून मंदिराच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी माझ्या सोबतच्या पेंड्या व सुदामा ह्यांच्यात सोपवली पाहिजे. आपण त्यांना हाक करून पाहूया. अरे पेंड्या, अरे सुदामा, अरे पेंड्या, अरे सुदामा. आलू 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 देवालू. कृष्ण देवाने माझ्या हाक मारली, पेंड्या सुदामाची जोडी आली. कृष्ण देवाने माझ्या हाक मारली, पेंड्या सुदामाची जोडी आली. आशीर्वाद आहे. पेंड्या सुदामा 16 सहस्त्र 108 गौरांनी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्यासाठी सोपवत आहे. त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो. बरं, येतो मी. अरे सुधा, अरे कृष्ण देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे खरी. त्या गौरवींचा रस्ता अडवायची. पण अरे माका एक सांग, तुका आणि माका दोघांका जमत काय रे? नाही रे बाबा, माका तर जमायचं नाही. तुका तर काही जमत नाहीच म्हणा, तरी पण मी सांगते तुका. तुझ्या घरा शेजारी तो कोणतो परसो राहता बघ. कोण तो? परसो. हा परसो. हा त्याला बोलवूया का? त्याचं वाकडं म्हणतात. तू काय म्हणू माहिती आहे, मगापासून आम्ही इकडे कोण कोण आसून गेला आणि लोक कोणतो आहे ना पुढे वाचाच अरे ऐकू पण जात नाही कोणाचं कोणाला सुद्धा. आता काय करायचं? त्याचा आवाज नको काय सांग बरं. एक काम कर, तू दे ना आवाज. अरे दे रे. त्याचा तरी बघतोय काय काय आवाज बघ. बघते सांग. अरे हॅलो हॅलो, चिंचवाडी महिला मंडळ
यांकडून या नमन मंडळासाठी रोख रुपये 500चं बक्षीस झालेलं आहे. माऊली महिला नमन मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. प्रेमाने हात मारतात कशी हात मारतात रे प्रेमाने हात एवढं तुका प्रेम जमलं तर तू हात मार ना तू मारत तुझा आवाज चांगलं गोड आहे काय चालू नुसता पांढरं फटाका आहे पण अंगात गुण कसलोच नाही तू मारताय की हात अरे वाकड्या 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 असंच ना वाटत अजून एकदा मार अरे वाकड्या 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 जरा अजून आवाज नाही त्याचे कान फुटलेच नाही ना अरे काल वाकड्या निकिता संदीप गव्हाळे यांच्याकडून सुद्धा या गवळणींसाठी रोख रुपये 200चं बक्षीस आलेलं आहे. माऊली महिला नमन मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद.
ड्रीम युगा गाडी आहे. ड्रीम युगा गाडी मालक आहेत खाके. यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडल्यास रंगमंचकावर आणून द्यावी. धन्यवाद. काय माहितीया रत्नागिरीत ना काहीतरी त्या महिलांचं काहीतरी नमन आहे रे. त्याच्यात ती वाजवतो तो पंचुला महिना एवढी मोठी फली आहे त्याच्यावर काहीची बात नाही. तुम 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 काठीयन पण कसा वाजव. हा तो काही आहे ना एवढी मोठी फली टवटोनी असतात आता तो वाजवता. आधी पण त्याच्यावर नमनाची माणसं नाचतो. हो नाचतो. खाली वाजवतो आवाज येत नाही. तो आवाज येतात कशा येतो वाजव एवढा आवाज मोठो आहे. अरे काय तुला शोधित होतो ना मग तो झाला जाय अरे झाली ना झाला जाय अरे दूध काढाय मी सकाळी उठतो लवतो ना गोत्यात गेलो. कशाला रे कशाला अरे दूध काढायला गोत्यात गेलो. काय अरे लोक भजीवर बोलतो वडील बोलतो तुला दुधा बोलतो. अरे तुला मा दूध काढायला नव्हे दूध काढायला काय झालं मी दूध काढाय गोत्यात गेलो. दूध काढाय गोत्यात बसलो. असं बसतात माझा कंबरलाच फोडलाय तर मी काय म्हणतो मी दूध काढाय गोत्यात बसलो आणि दूध चालता चालताना म्हणजे चालून पाठणं अशी लाट मारली आणि गोत्याच्या बाहेर काढलो ना मग मला आला लाट. लागलाच नाही काय माझे त्याच्याला माहित बापूला माहिती तू लागला त्याची आत्मा ती दाखवली चालून टाकते. मग काय निघाय झाला काय मग शाळा मला पण आला लाट आणली लच्ची आणि बांधल्या दोरी तल्ल्या कोणाच्या कोणाच्या अरे तुला अरे कालूच्या काय कोणाच्या काय पण त्याला झाला काय माहितीये तल्ल्या बांधता बांधताना काल बदा बदा राहू दे. हा बरोबर राहू दे पण मी म्हणतो तुम्ही मला इथे लोलवलं होता शाळा. आम्ही लोलवली नाही आणि बोलवली अरे तुला म्हणत तेच ते पण कशाला लोलवली. अरे सुधाम्या ती संजवानी सांगितलेली कामगिरी सांगून टाक. सांग रे. 16,108 गवळणी 16,108 गवळणी. एवढी मोठी सध्या असते तुला नाही माहित नाही केलं तर काय माहित असणार. तिथीने कितीवर किती म्हणते तेवढे. अरे मला पण नाही मग ते तुमच्या तो मेलो दादा त्याला ते माहिती नाही काय सांगू. हा सांगतोय 16 काय रे म्हटलं तू 16,108 गवळणी 16,108 गवळणी.
मोदी मोदी सत्र 108 गवळींचा मेळा एवढ्या कसल्या गवळणी एवढं मेळा मेळा म्हणजे काय सगळी एकच कुठे का मेळा म्हणतात काय हा थाटमाट करून म्हणजे पावडर आली ना मथुरेच्या बाजारी चालल्याय मथुरेच्या बाजारी चालल्याय त्यांचा रस्ता ती बंद करण्याची जबाबदारी देवाने आपल्याला सोपवली आहे प्रतिबंध रे प्रतिबंध तीन शब्द अरे खैन्याचे शब्द काय माहिती आम्हाला माहित पण काय रे प्रतिबंध म्हणजे अडवणं बंद मध्ये बंद पुढे सांगा का श्रीकृष्ण देवाने आपल्यावर सोपवली आहे एवढंच ना अरे मी आता जातो
घेऊन येते. पण तुम्ही इथेच थांबा, नाहीतर त्या जावं. माणूस आहे कायमेल्याचे पाय, कायमेल्याचे हात आणि थोबड बाबा. तुझं ना ते चिंचवाडीचं तो पाट आहे ना, तिथं तुला पुसगाव नौका करायला पाहिजे. अगदी सोपशी. माझ्या बोलीवर जाऊ नका. माझ्या किती ताकद आहे तुला माहिती आहे का? अरे मेल्या, तुझ्या हाय तरी कशात ताकद? नुसता गाडी पाहिला नाही. दाखवते माझी. आता एवढं सांगतोयस तर दाखव बघूया. आणि मेला म्हणतात माझ्यात ताकद आहे. लोई दूर जुन्यात हाड आहे ना. आता पण तेवढा आता मी काय करूया? घरी जावा तुम्ही. देवांची आज्ञा आहे, तुम्हाला त्याच्याप्रमाणे इथं बसवत लागेल. हे गवळेनो, आता हे सांगतात म्हणून नको, पण आपण जमलोय ना म्हणून जरा इथे बसूया. आणि पाऊस पण लागतोय, आता थांबलाय म्हणा, काय जरा बसूया. पाऊस पडू नये, पण तुम्ही इथंच बसायचं. म्हणजे ताकद नाही तर त्याचा आवाज बघा काय येतो. आणि मला बसायला सामान आणि उठायला सामान लागते. अरे नाही होणार त्याला. चला, बघूया. पेंड्या, सुदामा, मी सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली का? देवा, आमच्या प्रयत्नाने आम्ही त्याला बसवलेलं आहे. तुमचं तुम्ही पुढचं बघा. ठीक आहे, तुम्ही असं करा, कुंजावनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा. मी याकडून तसा विचार करतो. आपण कोण? ह्या सृष्टीचा आणि देवांचा देव श्रीकृष्ण
पद्म बेंदी हिरा मस्तकी तुरा कठेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात. आम्ही कसा दिसत आहे? तुम्ही विचित्रवाणी दिसत आहात. ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी वेगवेगळी रूपे धारण करावी लागतात. सांगा तर मग तुमचा जन्म पुन्हा ऐक तर. कृष्ण कान्हावी राधे गोकुळचा बाळे कृष्ण मी राधे यशोदेचा सांगत 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 जन्मधुरा राधे
आपण यांना शरण द्यायला पाहिजे. सख्यानो, आपण यांच्यासाठी एक रासलीला खेळूया का? हो, खेळूया ना. डान्ससाठी वन्स मोर आलेला आहे. गवळणींनी परत यायचं आहे. स्वराज खाके यांकडून रोख रुपये 200चं बक्षीस आताच्या डान्ससाठी आलेलं आहे. वन्स मोर साठी स्वराज खाके यांकडून. धन्यवाद. लय आवडलं वाटतं. तुझ्या
सांग तू पूर्ण कर. तुला पाहून मी होते कशी बावरी तू थांबला जरा तू माझ्या मोहना माधवा कान्हा तू थांबला जरा तू माझ्या मोहना माधवा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हे काय चालू आहे कोण झाला कृष्णा 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 तुझी मावशी तिच्यासह अनेक पदार्थे देते तुला ठार मारण्यासाठी एकही निवंत आला नाही आता तुझी गाठ माझ्याशी आहे चालू
आले होते आशीर्वाद आहे कसं काय नाही केले अगरू मी यायला तयार आहे नाही काका तू कुठेही जाऊ नकोस तुझ्या भावना मला कळू राधे तुला मी वचन देतो जसा मी कृष्णाला घेऊन जातो तसा मी कृष्णाला परत घेऊन येतो नाही मी माझ्या काकाला कोणीच जाऊ देणार नाही हॅलो